असं कायरोप्रॅक्टर म्हणजे हाडवैद्य हे नेमकं काय असतं या ठिकाणी? कायरोप्रॅक्टिस ही कशी असते सर, की आपण थोडक्यात मागे जा 50 वर्ष 100 वर्ष मागे ना, किंवा डायरेक्ट 200-300 वर्ष मागे जा, त्याला आपण कायरोप्रॅक्टिस म्हणतो. की ती कशी, आता जुन्या काळामध्ये 200-300-400-500 वर्षाच्या आधी पण ही प्रॅक्टिस होती. ही प्रॅक्टिस मूळची इंडियन आहे, म्हणजे भारतातली प्रॅक्टिस आहे, भारतीय आणि भारतीय प्रॅक्टिस ही बाहेर देशामध्ये नेऊन त्या लोकांनी तिला डेव्हलप केली, म्हणजे एज्युकेशनच्या सानिध्यातून डेव्हलप केली. एज्युकेशन दाखवलं ते, किंवा एक डिग्री दाखवली, किंवा मग एक प्रॅक्टिस दाखवली, आणि त्यानुसार त्यांनी त्याचा उपयोग केला. आता ही प्रॅक्टिस ऑल वर्ल्ड कुठेही चालते, आणि जवळपास ही जी प्रॅक्टिस आहे कायरोप्रॅक्टिस, तर ही इंडियन आहे, आणि इंडियातलं हे इंडिया हा त्याचा मूळ आहे ह्या प्रॅक्टिसचा. तर इंडियामध्ये ही प्रॅक्टिस हजारो वर्षापूर्वी होती आणि आताही आहे, पण ते हाडवैद्य करायचे. आता ती प्रॅक्टिस डिग्रीमध्ये आली, जसं हे म्हणजे असं म्हणून आपण BA झालेल्या व्यक्ती पण करू शकतो, कोणीही करू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. तर त्या पद्धतीने ही कायरोप्रॅक्टिस होती, किंवा याला कायरोप्रॅक्टिस म्हणतो. आता कायरोप्रॅक्टिस म्हणजे काय, मूळ मुद्दा सांगतो मी तुम्हाला. आता कुठलाही आजार असू द्या, समजा तुमचा गुडघा दुखतो, आता गुडघा का दुखतो याला बरेचसे काम राहतात. काय मूळ कारण काय? मूळ कारण असं आहे की तुमच्या गुडघ्यावर वजन किती येतं. प्रत्येक जॉईंटची कॅपॅसिटी असते, ती कॅपॅसिटी असते. समजा तुमच्या गुडघ्याची कॅपॅसिटी आहे, उदाहरणार्थ 5 फूट 6 इंचाचा माणूस असेल, तर त्याची कॅपॅसिटी आहे तो 50 किलो, 55 किलो, 60 किलो, हे जास्त 60 किलो जास्त, पण 55 ते 52, 53, 55 या जर वजनामध्ये असेल तर तुमच्या गुडघ्यांना प्रॉब्लेम येत नाही. कदाचित येऊही शकतो, पण का? त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही त्या गुडघ्याचा उपयोग किंवा यूज अति प्रमाणात केला, समजा तुम्ही 50 किलोचं वजन घेतलं आणि पायऱ्या चढताय, या मजल्यावरून काही वजन घेऊन जाता आणि वरच्या मजल्यावर ठेवता, तेव्हा तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजे त्याचा यूज असा नाही आहे. तुमच्या वाकण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टीवर तुमचं दुखणं निर्माण होतं, किंवा त्या जॉईंटला त्रास होऊ शकतो, किंवा गुडघ्यात गॅप आला असं म्हणतो आपण, किंवा फ्रोझन शोल्डर झाला म्हणतो. फ्रोझन शोल्डर होणे म्हणजे काय? एकाच परिस्थितीमध्ये किंवा एकाच ॲक्शनमध्ये, एकाच पोझिशनमध्ये सतत काम करत राहिणे, त्या गोष्टीने तुमचा तो पार्ट किंवा तो शोल्डर आहे तो फ्रोझन होऊ शकतो, किंवा कॅप्सुलिटीजमध्ये किंवा ब्रस्टिसमध्ये तिथे थोडीफार इंजुरी होऊ शकते. तिथे इंजुरी झाली की तिथे काय येणार? स्वेलिंग येणार. स्वेलिंग आलं की काय होणार? तिथं कम्प्रेशन तयार होऊन तुमचा हात हल्ला बंद होईल. हात हलवायला गेलं की दुख नाही. मग तुम्ही कोणाला काय करा, त्याच पोझिशनमध्ये ठेवा, त्याच पोझिशनमध्ये ठेवा, पुन्हा आणखी फ्रोझन होणार. ही त्याची पद्धत आहे. मग तो फ्रोझनमध्ये त्याला बाहेर कसं काढायचं, तर आम्ही ते कायरोप्रॅक्टिसद्वारे आम्ही त्याला, आणि आयुर्वेद या दोन्ही पद्धतीने आणि नॅचरोपॅथी पद्धतीने आम्ही तो सॉल्व्ह करतो.